नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 3. यामध्ये आपण बघत आहे एक्सरसाइज 3.4 जी आहे नवनीतच्या बुकमधून. त्यामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 1 पासून क्वेश्चन 5 पर्यंतचे क्वेश्चन्स सॉल्व्ह केले आहे. जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आता आपण बघूया क्वेश्चन 6च्या समोर. बघा, क्वेश्चन 6 मध्ये आपल्याला इथे 5 डायग्राम दिलेले आहे आणि इथे 5 वर्तुळ आहेत. या वर्तुळामध्ये प्रत्येक वर्तुळाचे 4 भाग करून त्यामध्ये इथे लेटर्स लिहिलेले आहे PQRS. प्रत्येकामध्ये PQRS आहे. जर अशा प्रकारचे सारखे लेटर्स असतील तर आपल्याला इथे शोधावं लागेल की क्रम यांचा शोधावा लागेल. जसं ही पहिली आकृती बघा, यामध्ये PQRS म्हणजे हा असा गेलेला आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज याची मूव्हमेंट झालेली आहे PQRS. दुसऱ्या डायग्राममध्ये बघा PQRS याची जी लिहिण्याची पद्धत आहे ती क्लॉकवाईज आहे PQRS. तिसऱ्यामध्ये PQRS इथे पण क्लॉकवाईज मूव्हमेंट आहे. इथे PQRS इथे पण क्लॉकवाईज मूव्हमेंट आहे. इथे PQRS इथे पण क्लॉकवाईज मूव्हमेंट आहे. तर 4 डायग्राममध्ये इथे क्लॉकवाईज आहे आणि पहिल्या डायग्राममध्ये हे अँटी क्लॉकवाईज लिहिलेले आहे, त्याच्यामुळे ही रॉंग टर्म आहे. यामध्ये कोणता ऑप्शन आहे बघा, SR वर इथे आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 ही ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. इथे आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे 2, 14, 34, 79, 98 आणि 142. आता ही नंबर सिरीज बघितल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की हे नंबर्स मोठे मोठे होत गेलेले आहे, चढत्या क्रमाने आहेत. नंबर्स मोठे होत गेले म्हणजे एक तर मल्टिप्लाय करून केले आहे किंवा ॲड करून आलेले असतील. पण इथे बघा 2 नंतर 14 आहे, म्हणजे इथे 12 ॲड झाले. 14 नंतर 34 आहे, इथे किती ॲड झालेले आहे, इथे 20 ॲड झालेले आहे. तर इथे खास असं आपल्याला रिलेशन इथे दिसत नाही आहे ॲड करण्याचं, मल्टिप्लिकेशनचं पण दिसत नाही आहे. पण इथे जर तुम्ही बघितलं काही नंबर जसं 14 आहे, 34 आहे, या अशा नंबर आहेत. जसं 98 आहे, 142 आहे, या अशा नंबर आहे ज्या स्क्वेअरच्या आधीच्या नंबर आहे. जसं 16च्या आधी 14 आहे, म्हणजे 16मधून 2 मायनस केले तर 14 आले आणि 16 हे 4चा स्क्वेअर आहे. 34 बघा, 36मधून 2 मायनस केलं 34 येते. 36 हा 6चा स्क्वेअर आहे. तर हे रिलेशन इथे लागते का ते आपण इथे बघूया. तर सर्वात आधी जी 2 नंबर आहे ती कशी आली असेल, तर बघा आपण जर 2चा स्क्वेअर केला, 2चा स्क्वेअर 4 होतो आणि त्यामधून जर 2 मायनस केले तर आपल्याला ॲन्सर इथे 2, म्हणजे पहिली नंबर आपल्याला मिळाली. दुसरी नंबर अशीच मिळते का मग? आता इथे समजा आपण 4चा स्क्वेअर केला, म्हणजे 4 मल्टिप्लाय 4 केले आणि त्यामधून जर 2 मायनस केले, 4चा स्क्वेअर 16 होतो, त्यामधून 2 मायनस केले तर आपल्याला मिळते 14, म्हणजे दुसरी नंबर मिळालेली आहे. तिसरी नंबर बघा, आता 2चा स्क्वेअर झाला 4चा झाला, म्हणजे इथं आपण इवन नंबरचा स्क्वेअर घेतो. 2 झाले, 4 झाले, 4च्या नंतर येईल 6चा स्क्वेअर करा. 6चा स्क्वेअर 36 होतो, 36मधून 2 मायनस करा तर आपल्याला मिळते इथे 34. ठीक आहे, तिसरी नंबर इथे 34 आलेली आहे. आता 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर झाला, याच्यानंतर कोणता स्क्वेअर घेऊया, तर तो घेऊया आपण 8चा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर करून त्यामधून 2 मायनस करू, तर 8चा स्क्वेअर किती होतो, 64. 64मधून 2 मायनस करा तर आपल्याला मिळते 66. ठीक आहे, सॉरी 62 मिळते. इथे 34च्या नंतर इथे 62 नाही आहे, म्हणजे ही ऑड नंबर आहे. तर इथे पाहिजे होते आपल्याला 62. मग हे रिलेशन पुढे सुद्धा लागते का? पुढे सुद्धा ते लागणं जरुरी आहे. आता 8चा स्क्वेअर झाला, त्यानंतर 8च्या नंतर कोणाचा स्क्वेअर घेऊया, 10चा. मग 10चा स्क्वेअर करा, किती येतो 100. 100मधून 2 मायनस करा, किती येतात 98 आहे, इथे 98 बरोबर आहे. त्यानंतर आता बघा 10 झाला, 10च्या नंतर कशाचा स्क्वेअर करूया, तर 12चा. मग 12चा स्क्वेअर केला, 12चा स्क्वेअर 144 येतो, त्यामधून 2 मायनस करूया तर आपल्याला मिळते 142. ती नंबर इथे आहे. म्हणजे इथे कसा सिक्वेन्स आलेला आहे, रिलेशन काय आहे, 2च्या स्क्वेअरमधून 2 मायनस करून असं पुढे पुढे जर गेलो तर आपल्याला ही रिलेशन इथे मिळते. मग इथे जी नंबर आहे ती 62 यायला पाहिजे, ती आहे 79. म्हणजे यामध्ये सेकंड ऑप्शन जो आहे 79 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. यामध्ये एक नंबर सिरीज दिली आहे 65, 63, 60, 55, 47, 37.
हे नंबर बघताना आपल्या लक्षात येत आहे की हे नंबर हे कमी कमी होत गेले, म्हणजे हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये इथे नंबर्स दिलेले आहे. आता नंबर्स केव्हा कमी होतात? सबट्रॅक्ट केल्यामुळे नंबर्स कमी होत जातात. मग 65 इथे बघा, आता 65मधून किती कमी केले तर 63 आलेले आहेत, तर इथे 2 मायनस केले. ठीक आहे, 63मधून किती मायनस केलं तर 60 आले, तर 63मधून 3 जर मायनस केले तर 60 आले. आधी 2 मायनस केले, मग 3 मायनस केले. 60च्या नंतर 55 आहे. 60मधून किती मायनस केले तर 55 आता, तर इथे 5 मायनस झालेले आहे. बघा, 2 मायनस केले, 3 मायनस केले, 5 मायनस केले. त्यानंतर इथे बघा 55मधून किती मायनस केले तर 47 येतात. तर इथे जर बघितलं तुम्ही, इथे 8 मायनस केलेले आहे. आता जर इथे आपण बघितलं, इथे एक विशिष्ट रिलेशन तयार झालेलं आहे. 2, 3, 5 मायनस केले. 2, 3, 5 या प्राईम नंबर्स आहे. मग आपण कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स इथे मायनस करत गेलो, तर इथे 5च्या नंतर इथे किती मायनस व्हायला पाहिजे होते, तर ॲक्च्युली इथे 5च्या नंतरची जी प्राईम नंबर आहे ती आहे 7. तर 55मधून 7 मायनस व्हायला पाहिजे होते. 55मधून इथे 7 मायनस व्हायला पाहिजे होते. 55मधून जर आपण 7 मायनस केले तर आपल्याला नंबर कोणती मिळेल इथे, मग ती नंबर मिळेल आपल्याला 48. म्हणजे 47च्या जागी नंबर पाहिजे होती 48. आता बाकीचं पुढचं रिलेशन येते का, मग इथे -5 झाले. आता इथं -7 करायला पाहिजे, ते जे केले नाही. पण -7 जर केले असतं तर याच्यानंतरची आपण कोणती नंबर मायनस केली असती, तर -7च्या नंतरची प्राईम नंबर 11 आहे, म्हणजे -11 केले असते. आता 48 -11 जर केले तर 37 ते बरोबर येते. म्हणजे इथे 47च्या जागी नंबर कोणती पाहिजे होती, 48. तर ही 47 जी आहे ती इथे रॉंग टर्म आहे. मग यातील कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. नंबर सिरीज दिलेला आहे 17, 24, 32, 40, 62 आणि 74. इथेही नंबर सिरीजमध्ये नंबर्स हे इन्क्रीज होत गेलेले आहे, वाढत गेलेले आहे. आता नंबर्स कसे वाढतात, एक तर प्लस केल्यामुळे वाढत गेले असतील, किंवा काहीतरी मल्टिप्लिकेशनचं रिलेशन असेल त्यामध्ये ते वाढत गेले असतील. समजा आपण पहिलं रिलेशन लावलं की ॲडिशन करून गेले असेल, तर 17मध्ये किती ॲड केले तर 24 येतात, तर 7 ॲड केले तर ठीक आहे. मग इथे 17मध्ये जर 7 ॲड केले तर 24 आले. 24मध्ये किती ॲड केल्यावर 32 आले, तर 8 ॲड केलेलं आहे. ठीक आहे, तर आधी 7 ॲड केले, मग 8 ॲड केले. मग असं आपण समजू की कॉन्जिक्युटिव्ह नंबर ॲड होत गेल्या. मग 7, 8, आता इथे 9 ॲड होईल. तर 32 + 9 किती होतात, 41 होतात. पण इथे 41 नाही. समजा इथे 41 असते, समजा आपण म्हटलं तर इथे 41 यायला पाहिजे, ही रॉंग आहे. इथे 9 ॲड झालं, मग इथे 10 ॲड होईल. 41 + 10 51 यायला पाहिजे, पण इथे 51 नाही आहे, म्हणजे हे रिलेशन इथे लागत नाही आहे. मग दुसरं रिलेशन कोणतं लागते ते बघूया. आता इथे काय आहे की नंबर्स ते इन्क्रीज होत आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं इथे रिलेशन आहे. तर कधी कधी काय होते बघा, इथे 17मध्ये 7 ॲड केले तर 24 आले. 24मध्ये 8 ॲड केले तर 32 आले. ठीक आहे, तर हे कसं होत गेलं बघा. 17मध्ये जर आपण 1 आणि 7ची मल्टिप्लिकेशन करा, 1 × 7 7 होते, आणि ते याच्यात ॲड केले. 17मध्ये 1 × 7 ॲड केलं तर 24 आले. ठीक आहे, आता 24च्या नंतर 32 आहे, ते कसे आले असतील, तर 24मध्ये 24चे जे डिजिट आहे 2 आणि 4 यांची मल्टिप्लिकेशन ॲड केली. 2 × 4 ॲड केला, तर 24 + 8 32 झाले. ठीक आहे, असंच रिलेशन पुढे आहे का, तर बघा इथे. आता 32मध्ये किती ॲड करू, तर 3 आणि 2ची मल्टिप्लिकेशन 3 × 2 जर ॲड केले, 3 × 2 = 6 होते. तर 32 + 6 किती होतात, 38 होतात. इथे 38 नाही आहे, मग इथे 38 नाही आहे, इथे 38 यायला पाहिजे. असं समजू की इथे आता 38 आलेले आहे. मग याच रिलेशननुसार पुढे चालते का, 38 नंतर किती यायला पाहिजे, 62. कसे येईल, तर 38मध्ये 3 आणि 8ची मल्टिप्लिकेशन ॲड करावं लागेल. तर 3 × 8 किती होतात, 24. आता 38 आणि 24 यांची ॲडिशन किती होते, तर 62 येते. ते रिलेशन इथे लागलेलं आहे. 62 नंतर 74 आहे, तिथे पण लागते का, तर बघू घ्या. तर 62मध्ये किती ॲड करू, 6 आणि 2ची मल्टिप्लिकेशन 6 × 2 किती होतात, 6 × 2 = 12. 62 + 12 74 होतात. म्हणजे हे रिलेशन इथे कंटिन्यू चालू होते.
फक्त ते इथे लागलेलं नाही आहे 40च्या वेळेस, याच्या ठिकाणी 38 पाहिजे होतं. म्हणजे 48 ही आपली रॉंग टर्म आहे. तेथील कोणतं ऑप्शन आहे मग? ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. यामध्ये बघा इथे आधी आहे प्लस मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन, हे 4 सिम्बॉल इथे दिलेले आहे. मग इथे पुढं सिक्वेन्स कसा झालेला आहे, तर इथे हे डिव्हिजनचे जे साईन आहेत ते सगळ्यात आधी घेतलं. हे डिव्हिजनचे साईन सगळ्यात आधी घेतलं, हे बघा पहिला नंबर आलेला आहे. आणि बाकीचे साईन हे राईट साईडला सरकले, म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लाय, प्लस मायनस मल्टिप्लाय. ठीक आहे. मग इथे रिलेशन कसं आहे की शेवटचं सिम्बॉल आधी घ्यायचं. दुसरी टर्म मिळाली ही. याच्यानंतर इकडे तसंच झालं का बघा, इथे काय होईल, हे मल्टिप्लिकेशनचं साईन आधी येईल. आलं मल्टिप्लिकेशन साईन आधी. मग राहिले 3 कोणते, डिवाईड प्लस मायनस. इथे आहे का मल्टिप्लिकेशन आधी आलं, डिवाईड प्लस मायनस. प्लस मायनस नाही आला, त्याच्यामुळे हे इथे चुकलेलं आहे. आता इथे काय पाहिजे होतं, मल्टिप्लिकेशन डिव्हाइड प्लस आणि मायनस हे रिलेशन पाहिजे होतं. मग हे जर रिलेशन असेल बरोबर आपल्या मनानुसार, आता हे मायनस साईन पहिलं येईल, आलेलं आहे. मल्टिप्लाय डिव्हाइड प्लस, मल्टिप्लाय डिव्हाइड प्लस, बरोबर आहे. मग हे आता प्लस साईन आधी येईल, प्लस आधी आलेलं आहे. मायनस मल्टिप्लाय डिवाईड, मायनस मल्टिप्लाय डिवाईड. म्हणजे हे जे आहे थर्ड जो आहे नंबरचा, मल्टिप्लाय डिवाईड मायनस प्लस, मल्टिप्लाय डिवाईड मायनस प्लस, ऑप्शन नंबर 3 जो आहे ते इथे रॉंग टर्म आहे.